टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आपल्या सोबत आहेत। आबा, खरं तर राज्यभरात बऱ्याच ठिकाणी मुसळधार असा पाऊस होतोय, अवकाळी पाऊस होतोय। अनेक भागामध्ये नुकसान झालेलं आहे। आपल्या सातारा जिल्ह्यातही अशाच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे। सध्या कशा पद्धतीचे आदेश जे आहेत, निर्देश जे आहेत आपण दिलेले आहेत याविषयी? नाही, गेले आठवडाभर महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय आणि या पावसामुळं शेती, जनावरं, घरं किंवा अन्य ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत त्या मालमत्तांचं सुद्धा काही प्रमाणामध्ये नुकसान हे निश्चितपणानं झालेलं आहे। या अनुषंगानं आमच्या विभागानं विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की या संदर्भामधले पंचनामे तातडीने करून घ्या आणि शासन निकषानुसार निश्चितपणानं संबंधितांना या संदर्भातली मदत ही लवकरात लवकर आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे। आबा, सातारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी संरक्षक भिंती असतील किंवा बऱ्याच भागामध्ये शेतामध्ये पण पाणी गेलेलं आहे। या अनुषंगानं कशा पद्धतीचे आदेश दिले सध्या? नाही, एकूणच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मग शेती असेल, घरं असतील, संरक्षक भिंती असतील, जनावरं काही ठिकाणी दगावलीत, काही ठिकाणी पोल्ट्री व्यवसायाचंही नुकसान झालेलं ऐकायला मिळते, फळबागांचं नुकसान झालेलं ऐकायला मिळते। या अनुषंगानं सर्व सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं नुकसान झाले त्याचे पंचनामे ताबडतोब त्या ठिकाणी करण्यात यावेत आणि त्याचा अहवाल शासनाला ताबडतोब पाठवण्यात यावा। आपल्या मतदारसंघामध्ये देखील दरडप्रवण क्षेत्र आहे भूस्खलनाच्या, या अनुषंगाने देखील आता या पुढील काळात आता कारण खरं तर अजून पावसाला खरी तर सुरुवात नाही आहे, मात्र हे मे महिन्यातच हा मोठा पाऊस पडला आहे। या अनुषंगानं कशा पद्धतीचे उपाययोजना? नाही, उद्याच आम्ही मान्सूनपूर्व आढावा बैठकीचं आयोजन केलेलं आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री, अन्य मंत्री, सगळे आमदार आणि विभागीय म्हणजे आमच्या सगळ्या विभागांचे अधिकारी हे उद्या त्या बैठकीला उपस्थित असतील आणि मान्सूनपूर्व आढावा घेऊन जिथं जिथं काही उपाययोजना करणं शक्य आहे त्या सूचना निश्चितपणानं देण्यात येतील। गेल्याच आठवड्यामध्ये राज्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याचे सगळे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, संबंधित महापालिकांचे आयुक्त या सगळ्यांची एकत्रित बैठक होऊन या अनुषंगाने योग्य त्या सूचना मान्सूनपूर्व ज्या कार्यवाही करणं आवश्यक आहे त्या संदर्भातल्या सूचना या संबंधित विभागांना देण्यात आलेल्या आहेत। नक्कीच एकूणच ज्या भागामध्ये मुसळधार पावसामुळं ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या अशा ठिकाणचे अहवाल तयार करण्याचे आदेश जे आहेत ते स्वतः पुनर्वसन मंत्री जे मकरंद पाटील आहेत यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा।